राम राम, जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, सकाळचे 9:30 वाजलेत आणि आज थोडा उठायला उशीर झाला मला, कारण रात्री लेट झोपलो होतं 1:30 वाजता, त्याच्यामुळे उठूच वाटत नव्हतं आणि तब्येत पण थोडी डाऊन होती, कारण हातपायवरनं पूर्ण बॉडी पेन करत होती। कारण काल घरच्यांना जेव्हा बस स्टॉपवरती बसवायला गेलो, मोस्टली 3 तास कंटिन्यू उभा राहिलो आणि काल गणपतीची गडबड नाही का, म्हणजे गणपती वगैरे 5 दिवसाचे कोणाचे गेले, त्याच्यामुळं भरपूर अशी स्टँडवरती गर्दी होती आणि त्या प्रॉब्लेममुळे 3 तास चक्क बसची वाट बघत बस स्टॉपवरती उभं राहावं लागलं, त्याच्यामुळे सगळं पूर्ण बॉडी पेन करत होती, त्याच्यामुळे आज थोडा उठायला उशीर झाला मला। आणि बघू शकता थोडी तब्येत पण डाऊन झाली, कारण 2 दिवस जरा इकडे तिकडे भरपूर फिरलो, पाणी वगैरे चेंज झालं, मामाच्या गावाला गेलो, तिकडचं वेगळं पाणी, आपल्या घरचं वेगळं पाणी, परत सातारामध्ये आलो, ते सुद्धा वेगळं पाणी, त्याच्यामुळं आज तब्येत थोडी डाऊन झाली मित्रांनो। आणि मित्रांनो, सकाळचे 9:30 वाजलेत आणि पावसाचं वातावरण आहे, आभाळ वगैरे आलेलं आहे, बघू शकता एकदम छान असं वातावरण झालं आहे मित्रांनो। आणि समोर बघू शकता मित्रांनो, सुंदर असा आपला साताऱ्याची शान अजिंक्यतारा आहे, वातावरण सुद्धा खूप छान झालं आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, आता पोपट हा असा पक्षी आहे की बऱ्यापैकी दुर्मिळ होत चाललेला आहे, पण आपल्या त्याच्या समोर एक आंब्याचं झाड आहे मोठं असं, त्याच्यावरती भरपूर असे पोपट राहतात आणि आता इथं खांबावरती 2 त्याच्यातले पोपट आले, तुम्हाला दाखवतो मी। तर हे बघा मित्रांनो, मस्त छान असे 2 पोपट बसले आणि आता इथे 5 पोपट होते, ह्या समोरच्या घरावरती बसले होते, लगेच उडून गेले ते। तर भावांनो, आज आहे रविवार 15 तारीख, गणपती बाप्पा येऊन 8 दिवस झाली, आता 2-3 दिवसामध्ये गणपती बाप्पा जातील आपले। आणि मी काल जस्ट गावावरून आलो आणि काल सॅटरडे प्रवासामुळं नाही का, म्हणजे थोडं भरपूर बॉडी वगैरे पेन करत होती, म्हटलं निवांत झोपायचं, उद्या आहे संडे, उद्या निवांत 10 वाजता उठायचं। पण झाला असा विषय की आम्ही आमच्या आप्पाचे देवा मराठी ब्लॉग्स हे नवीन यूट्यूब चॅनल चालू केले आणि आप्पाला म्हटलं की चॅनलचा व्हिडिओ तू सकाळी अपलोड कर 8 वाजता, व्यवस्थित त्याला सगळं समजावून सांगितलं होतं, तरी पण आप्पाने आमचा एकदम केला लफडा बरोबर, त्याच्यामुळे झाला प्रॉब्लेम, त्याच्यामुळे आपण मला सकाळी 7:45लाच फोन केला होता मला उठवायला, त्याच्यामुळे सगळी माझी झोपमोड झाली आणि झोप पण माझी पूर्ण झालेली नाही आता। आणि भावांनो, आज संडे असल्यामुळे जिमसुद्धा बंद आहे, त्याच्यामुळे आपण आज जिमला गेलेलो नाही। आणि विषय काय माहिती आहे का, मी डेली जिमनं आलो ना की थंड पाण्याने आंघोळ करतो, पण आता झालंय काय, जिम न केल्यामुळे बॉडी पण पूर्ण हिट नाही आहे आणि थंडी खूप वाजते ह्या क्लायमेटमुळे, त्याच्यामुळे मी गरम पाणी लावले आंघोळला, तुम्हाला दाखवतो। भावांनो, कधीच नाही पण आज गरम पाण्याने आंघोळ करावी लागते, कारण तब्येत पण खराब आहे। आणि बापरे, आणि भावांनो, आपली कचऱ्याची गाडी खाली आलेली आहे, त्याच्यामुळे आपण चाललोय कचरा टाकायला। हा 2 दिवसाचा कचरा साठलेला आहे, कारण मी 2 दिवस सुट्टीवरती होतो ना, त्याच्यामुळे कचरा टाकायला नव्हता। आता कचरा गाडी खाली आलेली आहे, आपण कचरा टाकायला जाऊया। भावांनो, कचरा काय मी डेली टाकत नाही, 1 दिवस आड करून कचरा टाकावा लागतो मला। हे बघा, समोरून गाडी आलेली आहे मित्रांनो, ही कचऱ्याची गाडी आपली सातारा पालिकेची। हो 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 हो, भावांनो, आपला कचरा टाकून झालेला आहे। कचरा टाकायला माझी नेहमी गडबड होती रोज, पण आज बरोबर पॉइंटला, म्हणजे मी जस्ट खाली गेलो आणि गाडी समोर बरोबर आली होती, नाहीतर मला थोडं पुढे जावं लागतं कचरा टाकायला, कारण मला येईपर्यंत खाली होतो उशीर। गाईच, आपलं पाणी तापलेलं आहे, आता मस्त टकाटक मध्ये आंघोळ करूया आणि एकदम फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट, म्हणजे आपण बाकीच्या कामाला मोकळं होईल। तर भावांनो, जस्ट आता आंघोळ वगैरे करून एकदम रेडी झालोय, मस्त टिका वगैरे लावलेला आहे आणि तुम्हाला आता भावांनो एकदम खतरनाक असा नजारा दाखवतो। मित्रांनो, तुम्ही जो समोर बघताय ना, तो नजारा आपला आहे सातारा सिटीचा, ही सातारा सिटी आपल्याशी एकदम छान दिसते भावांनो। आणि समोर जो बघताय तो अजिंक्यतारा किल्ला आहे मित्रांनो, एकदम नजारा भारी आहे। आणि सकाळच्या आता 11 वाजलेत, कारण थोडं वातावरण ढगाळ असल्यामुळे एकदम खूप छान दिसते मित्रांनो। कसं वाटलं नक्की कमेंट करा भावांनो। आणि मित्रांनो ना, आपल्या चॅनलवर सुद्धा बरेच महिने झालं व्हिडिओ अपलोड झालेले नाहीत, पण आज एक संधी सापडली मला, म्हणजे व्हिडिओ अपलोड करण्याची, म्हणजे बघूया त्या नादानं सुद्धा आपल्या चॅनलवरती मी ॲक्टिव्ह राहतोय की नाही माहीत नाही, बट आज व्हिडिओ बनण्याचं कारण असं आहे की माझ्या वाईट काळामध्ये, म्हणजे माझ्या ॲक्सिडेंटच्या प्रसंगामध्ये ज्यांनी माझी सेवा केली ते आमचे विठ्ठल आप्पा उर्फ देवा, तर त्यांना एक नवीन यूट्यूब चॅनल मी सुरू करून दिलेलं आहे, ज्यातून तुम्हाला गावाकडच्या रूढी परंपरा काही गोष्टी अशा बघायला मिळतील। तर मी कॅप्शनमध्ये लिंक देतो त्यांच्या यूट्यूब चॅनलची, देवा मराठी ब्लॉग्स, सो तुम्ही त्यांच्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा।